नमस्कार दर्शक श्रोते हो. आज आपल्यापुढं कमलाकर सावंत यूट्यूबच्या माध्यमातून आपण ग्रामीण विकासासाठी थोडे तरी ऐकायला हवे या मालिकेमध्ये सर्वप्रथम ऐकणार आहात मुंडे गोदावरी राजाराम, सरपंच टोकवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड या उत्कृष्ट असं काम करणाऱ्या सरपंच महिलेचं मनोगत. निश्चितपणे त्यांना अनेक समस्या आल्या असल्या तरी आज बघितलं तर त्यांच्या गावामध्ये अनेक पुरस्कारांनी त्या गावाला समृद्ध करण्यात आलेलं आहे आणि अनेक पुरस्कार त्या गावाच्या रस्त्यावर आहेत. एखाद्या महिलेनं, उच्च शिक्षित महिलेनं आपल्या गावाच्या विकासाचा विडा उचलावा आणि त्याला पूर्णत्वास न्यावं, यापेक्षा ग्रामविकासात वेगळं काय. चला तर आपण ऐकूया मुंडे गोदावरी राजाराम, सरपंच टोकवाडी यांचं आत्मनिवेदन. मी गोदावरी राजाराम मुंडे, सरपंच टोकवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड. मी मागच्या टर्ममध्ये मला गावाने बिनविरोध निवडून दिलं आणि जेव्हा मला गावाने बिनविरोध निवडून दिलं, माझ्यावर विश्वास टाकला, तेव्हा मग मी गावाचा विकास करायचा किंवा गावामध्ये काय अडचणी असतात आणि गावामध्ये कसं काम करायचं हे ठरवलं. आणि मी सगळ्यात प्रथम पूर्ण गावाचा सर्वे केला. सर्वे करून गावातल्या समस्या काय आहेत, कशा आहेत, त्या आपण कशा सोडवल्या पाहिजे, हे सगळं अगदीच गल्लीवाईज मी एका डायरीवर लिहिलं. जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला अंडरलाईन केल्या आणि गावाच्या काम करायला सुरुवात मी झाडण्यापासून केली. मी जेव्हा गाव झाडायला सुरुवात केली तेव्हा गावामध्ये खूप सारे उकिरडे होते. मग मी जेव्हा गाव झाडायला सुरू केलं तेव्हा माझ्याबरोबर अगदी गावातल्या 50-60 महिला यायच्या आणि गाव झाडायचं. आम्ही अगदीच 6 महिने रोज गाव झाडलं. गावातले उकिरडे काढून टाकणे, गाव स्वच्छ करणे, नाल्या काढणे, असे कामं सुरुवातीच्या 6 महिन्यात केले. पुन्हा मग आठवड्यातून एकदा गाव साफ करायचं ठरवलं आणि असे करत करत लक्षात आलं की बाबा आपल्या गावामध्ये काय कमी आहे, आपल्याला गावासाठी काय केलं पाहिजे, गावात कामं कसे केले पाहिजे. मग गावामध्ये मी वार्ड वाईज ग्रामसभा घ्यायला लागले. लोकांच्या समस्या माहिती करून घ्यायला लागले की आपल्याला काय अडचण आहे आणि आपण ते कसे सोडवायच्या. हे काम करत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्या गावामध्ये एक घंटागाडी पाहिजे की जे की आपला रोजचा जे कचरा असतो ते आपल्या घंटागाडीमध्ये टाकून त्या कचऱ्यापासून आपल्याला त्याचं विलगीकरण करता येईल. मग आम्ही सुरुवातीला घंटागाडी घेतली. जेव्हा मी घंटागाडी घेतली तेव्हा बऱ्याच महिलांचं म्हणणं आलं, मॅडम घंटागाडी घेतली पण घंटागाडीमध्ये कचरा कोण टाकेल. पण आत्ता सध्या अशी कंडिशन आहे की एक दिवस घंटागाडी लेट झाली तर लगेच मला कॉल येतात, मॅडम आज घंटागाडी या गल्लीला आली नाही. म्हणजे सवय ही लागते, फक्त थोडा वेळ लागतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्रास होतो, अडचणी येतात. पण गावामध्ये काम करत असताना अगदी प्रामाणिक आणि 100% काम चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. आणि सगळ्यात प्रथम गावामध्ये मी स्मार्ट ग्राममध्ये भाग घेतला आणि स्मार्ट ग्रामची प्रश्नपत्रिका बघून गावामध्ये अभ्यास करायला सुरू केला. आणि मला वाटते पहिल्या 3 वर्षामध्ये माझं गाव स्मार्ट विलेज म्हणून तालुक्यामध्ये पहिलं आलं आणि मला 11 लाखाचं बक्षीस मिळालं. त्यानंतर मी हळूहळू गावात काम करायला लागले. पुन्हा आणखी मग संत गाडगेबाबामध्ये मी भाग घेतला, त्याचं पण मला बक्षीस मिळालं. मला विभागाचं पण बक्षीस मिळालं. संत गाडगेबाबा विलेज म्हणजे स्वच्छ विलेज, स्वच्छ गाव, सुंदर गाव, ह्याच्यामध्ये मला बक्षीस मिळालं. असं काम करत असताना माझ्या शाळेकडे मला फार वाटायचं की आपली शाळा सुंदर झाली पाहिजे. आपले मुलं जेव्हा आपण पाहतो की प्रायव्हेट शाळेमध्ये जातात तिथं शाळा खूप सुंदर असते. मग हळूहळू शाळेकडे आता शाळा तर आपल्याला सुंदर करायची, चांगली करायची, शाळेला ग्राउंड मोठं पाहिजे, मुलांना खेळता पण आलं पाहिजे. मग काय करायचं, लहान मुलांची मग मी ग्रामसभा घेतली. शाळेमधले मुलांचे छोटे छोटे क्वेश्चन त्यांच्याकडून ऐकून घेतले. त्या काही जणांचं म्हणणं आलं की मॅडम आमच्या वर्गामध्ये फॅन नाही, काही जणांचं म्हणणं आलं की मॅडम आम्हाला LED नाही, काही जणांचं म्हणणं आलं की आम्हाला खेळायला मैदान नाही, काही जणांचं म्हणणं आलं की आम्हाला हात धुवायला वॉश बेसिन नाही. असं एक प्रश्न येत गेले आणि आम्ही ते प्रश्न सोडवत गेलो. अगदी सुंदर अशी लॉन केली, मुलांना खेळायला खेळणी बसवल्या, ओपन जिम आहे, मुलं छान खेळू शकतात, मोठं ग्राउंड आहे. आणि त्या अगोदर 4 रूमची जुनी शाळा होती. मग ती शाळा काढायची कशी, अशीच ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये ठराव घेतला की बाबा ही आपल्याला 4 रूमची शाळा काढली तर आपल्या मुलांना चांगलं ग्राउंड होईल, आपली मुलं छान खेळतील. त्याच्यानंतर मुलांना हँडवॉश स्टेशन आहे, मुलं स्वच्छ हात धुतात. आणि माझ्या गावामध्ये आणखी मला सांगायला आनंद होईल की माझ्या गावामध्ये गल्लोगल्ली हँडवॉश स्टेशन आहे. माणसांना घरी जाताना माणसं हात धुवून घरी जातात. अगदी सुंदर आहे. आणखी हे पण सांगायला आनंद होईल की आता ते हँडवॉश स्टेशन बसूनही मला जवळजवळ हँडवॉश बेसिन गावात बसून
जवळजवळ 4 वर्ष झाले, त्याच्यात एक पण आणखी थुंकलेलं कोणी दिसत नाही. म्हणजे अगदी गावातले लोकं खूप प्रामाणिक आणि खूप चांगले असतात. आपल्याला काम करणं खूप गरजेचं असते आणि हे सगळं काम करत असताना अडचणी तर नक्की येत असतात. मला तर भरपूर अडचणी आल्या. आमची एक स्मशानभूमी होती मागासवर्गीय. आम्ही मागासवर्गीय स्मशानभूमीमध्ये कोणी वारलं, की लगेच मला कॉल यायचा, की "मॅडम जी-सी-पी मिळेल का?" ती जी घाण असते ती घाण काढायची. त्यानंतर तिथे ते प्रेत जाळायला लागायचं. अ, 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, अशा अडचणी यायला लागल्या. प्रत्येक वेळेला जी-सी-पीचा खर्च, ते दुरुस्त करणं, पुन्हा तिथं ते अंत्यविधी होणं. मग आम्ही ती स्मशानभूमी दुरुस्त करायचं ठरवलं आणि ती स्मशानभूमी अगदी खाली 10 फुटात खोल होती. ती वर घेतली, भरून घेतली. तिथं स्मशानभूमीचे शेड बांधले 2. पण माझ्या माझ्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या. तिथं स्मशानभूमी झाली तर आम्हाला धूर लागायला, जळायला, ते प्रेत जळत असताना वगैरे. मग ह्याच्यासाठी मला 2-3 समस आले. मी कोर्टात गेले. माझ्या विरोधात भरपूर तक्रारी आल्या. पण शेवटी मला सगळ्यांकडून न्याय मिळाला आणि तिथं स्मशानभूमी, ती स्मशानभूमीची जागा आहे. गेली 50 वर्षापासून तिथंच ते प्रेत जाळले जातात. म्हणून ते स्मशानभूमीला मला न्याय मिळाला. आता तिथं एवढी सुंदर स्मशानभूमी आहे, सार्वजनिक स्मशानभूमी आहे, कब्रस्थान अतिशय सुंदर आहे, डेकोरेट केलेलं. हे सगळे कामं करत असताना नक्कीच अडचणी येतात. पण ह्या अडचणीला मला वाटते घाबरून न जाता कामं आपण चांगल्या पद्धतीने करत राहायचं. आता पहिला अनुभव प्रत्येकाला थोडा त्रासदायक असतो. जे नवीन सरपंच आहेत त्यांना वाटतं, की आपण काम कसं करायला पाहिजे. असं केलं तर लोकं काय म्हणतील, तसं केलं तर काय लोकं काय म्हणतील ह्याचा नाही विचार करायचा. कुठलं काम चांगलं आहे ते नक्की काम करायचं आणि हे सगळं काम करत असताना आपल्याला पंचायत समितीमधून जायला लागतं, आपल्याला जिल्हा परिषदमधून जायला लागतं. ह्या सगळ्या सगळ्या लोकांशी आपले संबंध आपण चांगले ठेवले पाहिजे सगळ्यांबरोबर, की बाबा हे काम आता बरेच जण सरपंचाचं आत्ता मी ऐकलं, की बऱ्याच जणांचं म्हणणं आलं, की इकडे पैसे द्यायला लागतात, तिकडे पैसे. तसं नाही. जेव्हा आपण काम चांगलं करतो, तेव्हा आपल्याला शासकीय यंत्रणा भरपूर सपोर्ट करते आणि कामं चांगले होतात. हे सगळे कामं करत असताना शासनाला माझा खूप आनंद वाटला. मला जवळ आतापर्यंत 4 ते 5 पुरस्कार मिळालेले आहेत आणि मला आदर्श सरपंच पुरस्कार पण पुरस्कार आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे. प्रभुरत्न वैजनाथ पुरस्कार मिळाला आहे. पुन्हा असे आता पुरस्कार बरेच यादी आहे. मला एवढे लगेच सांगता येणार नाहीत. जिजाऊ रत्न पुरस्कार मिळाला. म्हणजे असं नाही की आपण काम करतो आणि ह्याची नक्कीच ह्याची म्हणजे आपल्याला ह्याचा मोबदला नक्की मिळतो, शाबासकी मिळते, पण वेळ नक्की लागतो. माझ्या विरोधात पण तक्रारी आल्या. पण ह्या तक्रारीला न घाबरता, न डगमगता एकदा अशीच तक्रार आली आणि शिवसाहेबाच्या समोर आमच्या तक्रारीचा ते शहानिशा व्हायला लागला ते. तर मग शिवसाहेब म्हटले, "मॅडम तुमचं काम फार चांगलं आहे. तुम्ही तुमचं काम करा." ह्या जे लोक आहेत तुमच्या विरोधात तक्रार करणारे त्यांनी ते शब्द भुरटे वापरले. हे जे भुरटे लोक आहेत त्यांना मी बघतो. तुम्ही तुमचं काम करा. तुमचं काम फार चांगलं आहे. म्हणजे अशी आपल्याला पॉवर मिळते आणि आपले काम असे कामं मी करत गेले. माझं गाव आता राज्यात गेलंय. मला खूप आनंद आहे. मला शासन माझा पूर्ण खर्च करतं. मला केरळ टूरला मला शासन घेऊन गेलं. माझा केरळ टूर झाला. मला केरळ सरकारनं मला म्हणजे माझ्या गावाला मोटिव्हेशनल म्हणून एक पुरस्कार दिला. पुन्हा मग मला अभ्यास दौरा म्हणून मला हिमाचलमध्ये शासनाने पाठवलं पूर्ण त्यांच्या खर्चाने. मला हिमाचलमध्ये पण भरपूर गावं बघायला मिळाले आणि मी जेव्हा सरपंच झाले तेव्हा मी आदर्श गावांना जेवढे आदर्श गावं आहेत, हिवरी बाजार असेल, आपले भास्करदादांचं पाठवदा असेल, राळेगण सिद्धी असेल, हे आता आवरगाव सरपंचाचं पाहिलं, आमचे मसाजोग सरपंचाचं पाहिलं, रुईचं पाहिलं, आपलं रुई ह्याच्यातलं गेवराई तालुक्यातलं. म्हणजे अशा सगळ्या गावांना व्हिजिट केलं, की ज्या गावातून आपल्याला काय घेता येईल आणि आपल्या गावामध्ये ती कशी करता येईल. ह्या सगळ्याचा अभ्यास करून आता प्रत्येक गाव वेगवेगळे असतात. काही गावाला भौगोलिक काही निसर्गाची देण असते. तशी माझ्या गावाला निसर्गाची देण अजिबात नाही. माझ्या गावाला पूर्ण वीटभट्टी आहेत. माझ्या गावामध्ये 68 वीटभट्टी आहेत माझ्या गावातल्या लोकांच्या आणि बाहेरच्या अशा कोण 150 वीटभट्टी. माझ्या गाव अगदी पूर्ण राखेमध्ये असल्यासारखं गाव आहे. तरी एवढं असूनही स्वच्छ, सुंदर, निर्मळ, स्मार्ट व्हिलेज असे पुरस्कार माझ्या गावाला मिळत गेले आणि हे सगळं करत असताना ह्याच्यामध्ये गावातील नागरिकांचा 100% वाटा आहे, सहकार्य आहे आणि माझं गाव अगदी तोंडातून शब्द काढला तर ते अगदी पुढच्या मिनिटाला देतं. मी एकदा कब्रस्थानमध्ये असेच 100 वृक्ष लावले आणि ते वृक्ष लावले खरे. मग आता त्याला ते पाणी लगेच द्यायचं. लगेच दुसऱ्या दिवशी एका सदस्याचा वाढदिवस होता. मी त्या सहज बोलत म्हटलं, "दादा तुमचा वाढदिवस आहे, आम्हाला काहीतरी गिफ्ट करा ना." ते म्हटले, "काय करायचं आहे?" मी म्हटलं, "आम्हाला ठिबक द्या. आम्ही काल 100 झाडं लावलेत." त्यांच्याकडनं आम्हाला ठिबक मिळालं. ते अगदी झाडं आता डोक्याच्या वर गेले. त्यानंतर मला असं वाटलं, की शासनाची स्कीम आली मध्ये, की तुम्ही
एका चौकोनामध्ये 2 बाय 2च्या 3 वृक्ष लावायचे. असे माझ्या गावामध्ये जवळ मी 3000 वृक्ष लावलेत आणि 45 प्रजातीचे वृक्ष, त्यातलं एक पण वृक्ष गेला नाही. अगदी तेवढे 3000 वृक्ष आम्ही तिथं ऑक्सिजन हब म्हणून केलेलं आहे. तिथं बेंचेस टाकलेले आहेत. हे लोकं त्या ह्याच्यामधून फिरतात, मॉर्निंग वॉक करतात आणि ऑक्सिजन घेतात. असे 2 केलेले आहेत. एका ठिकाणी 3500 वृक्ष आहेत, एका ठिकाणी 1500 वृक्ष आहेत आणि तेवढेही वृक्ष अगदीच छान, अगदी एवढे उंच वाढलेत आता. ते मलाच आश्चर्य वाटते कधी-कधी, हे खरं आपल्याच काळात झालंय का? असे सगळे कामं करत असताना, लोकांच्या समस्या सोडवत असताना, कुणाला घरकुलाचा प्रश्न असेल. एक माझी महिला अशी होती की म्हणे, "मॅडम माझं घर फार गळतंय, मी पाडू का?" मी म्हटलं, "पाड." तिला पाड म्हटलं खरं, पण पुन्हा ते हप्ते पडायला ते वेळ लागायला लागला थोडा. तिचं गाव मंजुरीत होतं, पण थोडासा वेळ लागायला लागला तिचे सगळे डॉक्युमेंटरी वगैरे देण्यासाठी. पण तिला पाड म्हटलं मी. 1 महिना थांबली, 2 महिना थांबली. मॅडम माझ्याकडे यायची, "मॅडम मी घर पाडलंय, असं कसं करायचं?" मी म्हटलं, "तू सुरू कर काम हळू-हळू. तुझं नाव आहे, तुझं घरकुल यादीमध्ये. तुला नक्कीच तुझा हप्ता आज पडेल, उद्या पडेल." इंजिनियर लोकांना बोलवणं, सगळं ते त्यांना सांगणं, माहिती, तिचे डॉक्युमेंटरी देणं, सगळे पंचायत समितीमध्ये नेऊन, असं सगळं करून तिचं घर एवढं छान झालंय. आता ती कितीक वेळा तर नाव घेते, "मॅडम हे घर न म्हणे फक्त तुमच्यामुळं झालं एवढं सुंदर माझं घर, नाही तर मी नसतं उभं राहिलं." म्हणजे असे सगळे गोरगरीब लोकांची जेवढी आपल्याला चांगली मदत करता येईल, तेवढी मदत नक्की केली. नवीन तरुण मुली असतील, त्यांच्यासाठी काय लागणार आहे, त्या ज्या गोष्टी त्यांच्या मम्मी-पप्पांना सांगत नाहीत, त्या गोष्टी मुली मला सांगायला लागल्या. मला शाळेमध्ये वाटलं की मुलींना कुठल्या अडचणी आहेत, म्हणून मी मासिक पाळी व्यवस्थापन एक रूम तयार केली आहे मुलींसाठी सेपरेट, की तिथे मुलींना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यांना सॅनिटरी पॅड अवेलेबल आहे तिथे. अशा सगळ्या गोष्टी करत असताना किशोरवयीन मुलींचे मी शिबिरं ठेवते, त्यांना मार्गदर्शन करते. गायनॉकॉलॉजिस्ट महिला बोलवते माझ्या सगळ्या डॉक्टर फॅमिलीशी रिलेटेड असल्यामुळे. डॉक्टरचा प्रश्न तर एवढा सोपा आहे माझ्या गावासाठी, कारण आम्ही शिबिरं घेतो. अगदी माझे भाऊ पद्मश्री तात्याराव लहाने यांनी माझ्या गावामध्ये, मी सरपंच व्हायच्या अगोदर 1, सरपंच झाल्या 2, असे 3 शिबिरं गावामध्ये घेतलेत. आणि गावामध्ये शिबिर घेऊन मोतीबिंदू तर माझ्या गावात ठेवलाच नाही. सगळे जेवढे ओल्ड लोकं आहेत, ज्यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे, सगळे करून अगदी लोकं आरोग्याच्या दृष्टीने गावामध्ये कधीच काही कमीत आहे. माझे मिस्टर MD मेडिसिन आहेत. गेले 28 वर्ष पूर्ण गावाला मोफत सेवा देतात. मला पण आनंद आहे, त्यांना पण खूप आनंद आहे. ज्या गावामध्ये आपण लहानाचे मोठे झालो आणि ज्या माणसांच्या अंगाखांद्यावर आपण लहानाचं मोठं झालो, त्या लोकांकडून मला पैसे घ्यायचे नाहीत. म्हणून माझे मिस्टर गेले 28 वर्ष झालं गावाची सेवा करतात. असं करत असताना ही आपण जेव्हा असे कामं करतो का, तर तेव्हा आता पेपरला बातमी द्यायचं, छोटीशी जाहिरात द्यायचं रोज असते. आमची एक रजिस्ट्री असते, आम्हाला पेपरला द्यायची असते. बऱ्याच जणांचं पत्रकाराचं म्हणणं असते, "मॅडम ह्याला 400 रुपये घेतात, 300 रुपये घेतात, 500 रुपये घेतात." काही-काही पत्रकार असे म्हणतात, "मॅडम की डॉक्टर राजाराम मुंडे गावासाठी मोफत सेवा करतात, मग आम्हाला तुम्हाला काय द्यायचे द्या." मग आम्ही तिथं 150 रुपये देतो. काही पत्रकार आम्हाला 150 रुपयामध्ये पण आमच्या गावाला मदत करतात. तसे डॉक्टर लोकं आपले मित्र असतात, लहान मुलांचे चेकअपसाठी येतात आमच्या शाळेमध्ये, आरोग्य तपासणीसाठी असते, महिलासाठी गायनॉकॉलॉजिस्ट असतात. असे शिबिरं गावामध्ये घेतो. पुन्हा लहान लेकरांचे लसीकरण झाले का वेळेवर, ह्याची सुद्धा माहिती ग्रामपंचायत घेते. आणि ग्रामपंचायतमध्ये गेली मागची 5 वर्षे आणि हे 6 वर्षे एकही महिना असा गेला नाही. इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही डिस्टन्स नियम पाळून आम्ही मासिक बैठक घेतल्याच आणि मासिक बैठक दर महिन्याला असते. अगदीच आम्ही सगळं ठरवून करतो, विचार करून करतो, कुठं काय अडचण आहे गावात, कुठं काम केलं पाहिजे, असं करून आम्ही अगदी व्यवस्थित काम करतो. जे शासनाची योजना आली ती 100% लोकांच्या घरापर्यंत, दारापर्यंत कशी पोहोचली पाहिजे, त्यासाठी नागरिकांना त्रास नाही झाला पाहिजे, असं करून आम्ही खूप प्रयत्न करतो. आता गावामध्ये विहिरी आल्या, माझ्या गावामध्ये घरकुलं मंजूर झाले. घरकुलाचं कसं छान बांधकाम झालंय, तिथं जाऊन पाहणं, खरंच बांधकाम चांगलं झालंय का, ह्या सगळ्या काम करत असताना एवढं आहे, गावाला वेळ दिला पाहिजे, नक्की पूर्ण वेळ दिला पाहिजे. सुरुवातीला सगळ्यांना वाटायचं की मी गावात जास्त माझं आवड नसल्यामुळं काम करते का नाही असं वाटायचं. पण मला जेव्हा गावाने एवढा सन्मान गावामध्ये मला मिळतोय, मला कधी-कधी ह्याही गोष्टीचा आनंद होतोय. हे काम करत असताना लोकं किती प्रेम करतात. जेव्हा मला ग्रामपंचायतमध्ये 3 वाजते, तर माझ्या गावातील नागरिकांना एवढी माझी तळमळ वाटते, की "मॅडम आज 3 वाजेपर्यंत तुम्ही ग्रामपंचायतमध्ये काम करायलात, तुम्ही जेवलात का नाही?" एवढे लोकं विचारतात, प्रेम करतात. तसं टोकवाडी गाव खूप सुंदर आहे आणि माझ्यावरती एवढा जीव आहे. मागच्या वेळेस तर मी म्हटलं नको, कारण हे माझं राजकीय क्षेत्र अजिबात नाही. सगळे घरामध्ये डॉक्टर असल्यामुळे मला डॉक्टर फील्डमध्ये आहे मी, मला हे गोष्टीत नको. मॅडम म्हणे, "तुम्ही फक्त फॉर्म भरा, तुम्ही प्रचाराला पण येऊ नका." महिलांचं म्हणणं आलं आणि फक्त तुम्ही आमच्यासाठी फॉर्म भरा. आणि फॉर्म भरून पुन्हा मला पुरुषाच्या जागी गावाने निवडून दिलंय. मी म्हणते ना, मी 1% चुकीचं होणार नाही.
साहेब तुम्ही मगाशी बोलत बोलत म्हटलात कुणाला तर 100 एकर जमीन होती ती 65 एकरपर्यंत आली. खरंच ग्रामपंचायतीचं काम करत असताना आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवूनच काम करावं लागतं, तेव्हा ते काम होतं. आमचे शिवसाहेब नेहमी म्हणायचे, ज्या सरपंचाकडे समजा एक 10 लाखाचं काम आहे, तर आपण ते आपल्याकडे 6 लाख आहे, तर 4 लाखाचं कसं करायचं म्हणजे 10 लाखाचं काम झालं पाहिजे. अशी सरपंचाकडे हिंमत असली पाहिजे, ताकद असली पाहिजे, असं सरपंचानं काम केलं पाहिजे. ते परिषदेमध्ये मार्गदर्शन करायचे. तुम्ही मला इथं बोलण्याची संधी दिलात. छान मला कमलाकर सावंत सर, मला छान वाटलं. तुमचं मार्गदर्शन पण खूप आवडलं. धन्यवाद.